निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी 1 वाजता निघणार असून या मोर्चामध्ये ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष सहभागी होणार आहेत। विधानसभा निवडणुकीत सदोष मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली आहे। परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित यश मिळाल्याचा आरोप विरोधकांचा आहे। त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे। याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकाही घेतल्या, मात्र या बैठकीतून विरोधी पक्षांच्या नेत्यांचं समाधान झालं नाही। याचाच भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। तर बोगस मतदान विरोधात विरोधक आता आक्रमक झालेले आहेत। विरोधकांचा आजचा हा सत्याचा मोर्चा महाविकास आघाडीसह मनसे देखील या मोर्चामध्ये उतरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसे म्हणजेच एकूणच विरोधकांकडून आजचा हा सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे। कशा पद्धतीचं या मोर्चाचं स्वरूप असेल? खरं तर हा मोर्चा सत्याचा मोर्चा म्हणून विरोधकांनी लावून धरलेला आहे। दिल्लीतनं राहुल गांधी यांनी हा वोट चोरीचा मुद्दा प्रथम दर्शनी जनतेसमोर आणलेला होता, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच मोर्चासाठी ज्या संपूर्ण पद्धतीची तयारी करण्यात आलेली आहे, विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई महानगरपालिका परिसराबाहेर आपण जर बघितलं तर काँग्रेसचे झेंडे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत। सगळीकडे आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेचे झेंडे देखील पाहायला मिळतात, परंतु ज्या पद्धतीनं तयारी करण्यात आली, ज्या पद्धतीनं आतापर्यंतची काँग्रेसची भूमिका होती, यामध्ये काही मोजकेच नेते या मोर्चामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात आलेलं होतं। संपूर्ण परिसरामध्ये आपण जर सध्या बघतोय शिवसेनेचे बॅनर हे आता तयार होताना पाहायला मिळतात। या संपूर्ण परिसरामध्ये मुंबई काँग्रेसचं ऑफिस सुद्धा आहे, तरी देखील आपण जर बघितलं तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत हर्षवर्धन सपकाळ हे सहभागी होणार नाहीयेत। वर्षा गायकवाड या मुंबईत नाहीये, त्यामुळे त्या सहभागी होणार नाहीत। त्यामुळे कुठेतरी मनसेसोबत जुळवून घेणं काँग्रेसला कठीण झालेलं आहे का, अशी देखील चर्चा होते।